पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात एक तळघर आढळून आलेला आहे। कानोपात्रा मंदिराजवळ तळघर सापडलेलं आहे। हे तळघर जवळपास 7 ते 8 फूट खोलीचं आहे आणि या तळघरात काही मूर्ती असण्याची सुद्धा शक्यता आहे। पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी सध्या मंदिरात दाखल झालेले आहेत। तर अतिशय मोठी बातमी तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात एक तळघर आढळून आलेला आहे। दरम्यान या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं संवर्धन आणि जतनाचं काम सुरू आहे। आपण बघतो की आता हे काम सुरू असतानाच मंदिरामध्ये एक भुयार सापडलेलं आहे। जवळपास 7 ते 8 फूट हे भुयार खाली आहे आणि यामध्ये मूर्ती असण्याची शक्यता देखील मंदिर प्रशासनानं व्यक्त केलेली आहे। आपण बघतो की हे 700 वर्षांनंतर विठ्ठल मंदिरामध्ये भुयार किंवा तळघर असण्याची दाट शक्यता आहे आणि ते आता सापडलेलं आहे। पुरातत्व विभागाचे अधिकारी देखील आता मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। सगळे पाहणी करतील आणि त्यानंतर नेमकं काय त्यामध्ये आहे, मूर्ती आहे किंवा अन्य काय आहे हे देखील आपल्याला पुढच्या काही तासामध्ये समजणार आहे। आपण बघतो की मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आज खुलासा केलेला आहे, ही माहिती दिलेली आहे। त्यानंतर हा सगळा प्रकार आज समोर आलेला आहे। आपण बघतो की मंदिर समितीचं काम सुरू झालेलं आहे, अंतिम टप्प्यात आहे। 2 तारखेपासून पदस्पर्श दर्शन देखील सुरू होणार आहे। त्यापूर्वी मंदिरामध्ये तळघर किंवा भुयार आढळून आलेली मोठी खळबळ उडालेली आहे। भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। तर पंढरपुरात आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात एक तळघर आढळलेलं आहे। कानोपात्रा मंदिराजवळ हे तळघर सापडल्याची माहिती समोर येते आणि हे तळघर जवळपास 7 ते 8 फूट खोलीचं आहे अशी सुद्धा माहिती प्राप्त होतीये। आज काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। 2 जून पासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत। हे काम करत असताना आपले जे पुरातत्व विभागाचे वास्तुविशारद आहेत त्याचप्रमाणे काम करणारी जी ठेकेदार मंडळी आहेत, तर काल संध्याकाळी काम करत असताना आपलं हनुमान गेट आहे त्याच्या बाजूला त्या ठिकाणचं जे फ्लोरिंग आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करत असताना एक दगड त्या ठिकाणी खचला आणि तो दगड काढला असता त्या ठिकाणी तळघर असल्याचं दिसून आलेलं आहे। अंदाजे 5 ते 6 फूट त्याची खोली दिसून आलेली आहे।